मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. श्रीमंत शेखनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता आज निवडलेला आहे. आपल्या वाठार गावामध्ये, वाठार स्टेशन गावामध्ये समर्थ भगवान श्री वाग्देव महाराजांच्या 84व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुंदर देखणा भव्य दिव्य आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्याला प्रसन्नत्व लाभलेलं आहे असा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि मला वाटतं माझी आज 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. हरिभक्तीपरायण कदम माऊलींनी या कार्यक्रमासाठी 1 वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या आणि महत्त्वाचं म्हणजे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा योग त्या निमित्तानं आला. मी साधारणतः 7 ते 8 वर्षांपूर्वी एकदा इथे आलेलो होतो आणि त्यावेळची परिस्थिती थोडी वेगळी होती आणि आताची परिस्थिती जरा जास्त चांगली आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती असेल, हे प्रसन्न वातावरण असेल, अबालवृद्धांची उपस्थिती असेल, ही छोटी छोटी वारकरी असतील, वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली असतील. सातारा परिसरामध्ये सैनिकांची संख्या जास्त का आहे हे मला आत्ता इथं आल्यावर कळालं बरं का. इथे कीर्तनामध्ये बसणारी ही छोटी छोटी मुलं बघितल्याच्या नंतर ज्याची भगवंतावर भक्ती बसू शकते त्याचीच देशाची खरी सेवा घडू शकते, अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. सर्वसामान्य माणसांच्याकडनं बघा, काही हा परिसर जर सोडला तर आमच्या भागामध्ये, जर औरंगाबाद भागामध्ये जर आपण आलात तर सैनिकांची संख्या फार कमी आहे. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. ज्या ठिकाणी परमार्थ जास्त आहे बरं का, ज्या ठिकाणी माणसं पारमार्थिक आहेत, त्यांची भगवंतावर जर निष्ठा बसू शकते तर त्यांची देशावर निष्ठा बसणारच आहे. आणि देशावर निष्ठा बसवण्यासाठी आधी भगवंतावर निष्ठा असणं अपेक्षित आहे. तरच आपल्या देशाचं संरक्षण होऊ शकेल आणि तरच आपल्या ह्या छोट्या छोट्या मुलांना आपणही सैनिक बनावं आणि आपणही देशाची सेवा करावी ही भावना मनामध्ये, अंतःकरणामध्ये रुजू शकते. त्यामुळे या पवित्र भूमीला मी खरं म्हणजे वंदन करतो की असे वीर सुपुत्र आपण या भारत मातेला दिलेले आहेत आणि प्रदान केलेले आहेत. आपल्याला सर्वांना कल्पना असते ह्या परिसरातले अनेक सैनिकांना वीरमरण प्राप्त होतं, वीरगती प्राप्त होते, परंतु त्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या प्रत्येक घरातला एक माणूस असावा अशा पद्धतीची भावना या परिसरातल्या लोकांच्या मनामध्ये आहे. मग याचं कारण जर आहे, त्याचं मूळ जर आहे तर हे खरं म्हणजे परमात्म्याच्या भक्तीमध्ये आहे. भक्ती करणारं अंतःकरण प्रज्वलित झालं की ती भक्ती देवाची असेल किंवा देशाची असेल, ती भक्ती करण्याचं सामर्थ्य सुद्धा तो परमात्मा आपल्याला प्रदान करतो. आणि अशा या सुंदर अशा वातावरणामध्ये महाराजांच्या समाधीच्या परिसरामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय युवक मित्र मंडातात्या महाराज कराडकर यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभत आहे. अनेक वर्षांपासून त्यांचं मार्गदर्शन लाभत आहे आणि त्र्यंबकेश्वरला एक मोठा कार्यक्रम महाराज या निमित्तानं घेत आहेत. आणि काय विना मानधन आणि विना देणगी अशा पद्धतीचा सुंदर असा कार्यक्रम महाराजांनी त्या ठिकाणी घेतला आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल जरूर त्यांनी अशा कार्यक्रमामध्ये लाभ घ्यायचा असतो. कारण काही ज्या गोष्टी असतात त्या वारंवार घडत नसतात. अशा गोष्टी काही ठराविक काळातच घडत असतात. त्यामुळे आपल्या परिसरातले एक नामवंत ख्यातनाम कीर्तनकार म्हणून महाराजांचं एक कार्य आहे आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. हरिभक्तीपरायण मदन महाराज कदम यांचं सुद्धा मोठं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम करत आहोत. महाराजांच्या आज हा अभंग घेण्याचं कारण काय आहे की ज्यांच्या समाधीचं दर्शन आपण घेतो त्यांच्या समाधीचं दर्शन का घ्यायचं? कारण दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा, पुण्यपुरुषाच्या
दर्शनानंतर आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला समाधान लाभत असतं. मग ते पुण्यपुरुष का ठरतात? वास्तविक बघतात त्यांचा देह आणि आपला देह काही फार त्याच्यामध्ये बदल आहे असं आपल्याला सांगता येणार नाही. आपण जर का त्यांची छायाचित्र बघितली किंवा इथे लावलेलं छायाचित्र बघितलं तर अत्यंत सर्वसामान्य माणसासारखं जीवन ते व्यतीत करत होते हे या त्यांच्या छायाचित्रावरून दिसतं. त्यांच्या छायाचित्रावरून हे सगळं दिसतं. परंतु तरीसुद्धा त्यांनी जगलेलं जीवन हे सर्वसामान्यांपेक्षा वेगळं आहे. मग ते वेगळं का आहे याचा विचार या अभंगामध्ये आहे. या अभंगामध्ये महात्म्याचं म्हणून मी जे जे काही वर्णन करणार आहे, या अभंगामध्ये पूर्ण चिंतनामध्ये महात्म्याचं म्हणून मी जे जे काही वर्णन करणार आहे ते महाराजांचं आहे असं आपण समजा. कारण की त्यांचं कार्य मोठं आहे. मध्यंतरीचा काल आणि त्यातल्या त्यात सर्वसाधारणपणे शतकभर आधी म्हणजे 100 ते 125 वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये अवलिया संतांची एक फार मोठी फौजच तयार झालेली होती आणि त्यापैकी महाराजांचं नाव हे अग्रगण्य या निमित्तानं घेण्यात येतं. त्यांच्या जीवनाचा भाग जर आपण बघितला तर सुरुवातीचं जीवन अत्यंत सामान्य त्यांचं जीवन जगलं. परंतु ज्याला वाणीला सामर्थ्य प्राप्त होणं म्हणतात तशा पद्धतीचं सामर्थ्य महाराजांना सामर्थ्य त्या वाणीला हे प्राप्त झालेलं होतं आणि म्हणून जे म्हणेल ते व्हायचं आणि त्यांची कृपा आपल्यावरती व्हावी आणि त्यांनी आपल्याबद्दल चांगलं विचार करावा, चांगलं बोलावं याच्यासाठी आपण सर्वजण भक्ती करतो. पण संत महात्म्यांची भक्ती किंवा भगवंताची भक्ती ही कोणत्याही कामनेशिवाय असावी. कारण भक्तीचं स्वरूपच खरं हे आहे की कोणत्याही गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभवरूपम नारद भक्ती सूत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की परमात्म्याची भक्ती कशी असावी. परमात्म्याचे गुण बघून जर का परमात्म्याची कोणी भक्ती करत असेल तर ती गुणसहित भक्ती आहे. नारद महर्षी सांगतात गुणरहितम, परमात्म्याच्या गुणाकडे बघून परमात्म्याची भक्ती करायची नाही. परमात्म्याचे गुण कोणते आहेत ज्ञानोबाराय सांगतात. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसती जेथ. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 जे गुण आहेत त्या 6 गुणांच्याकडे बघून जर का कोणी परमात्म्याची भक्ती करत असेल तर ती गुणसहित भक्ती आहे. गुणरहित भक्ती नारद महर्षींना अपेक्षित आहे. मग अशा पद्धतीची जी गुणरहित भक्ती आहे, परमात्म्याचे गुण खरं म्हणजे आपण वर्णित करूच शकत नाहीत की काय. त्या पुष्पदंतांनी फार सुंदर सांगितलंय बरं का. भगवंताच्या गुणाच्या बाबतीमध्ये पुष्पदंतांनी फार सुंदर सांगितलंय. असितगिरी समन्स्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारन्नयाति. त्या पुष्पदंतांनी असं सांगितलंय असितगिरी समन्स्यात, संपूर्ण पृथ्वीचा जर का कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली आणि बुद्धीची अधिष्ठात्री देवता सरस्वती माता जरी भगवंताचे गुण लिहायला बसली तदपि तव गुणानाम ईश पारन्नयाति, तरी हे प्रभू तुझ्या गुणांचा पार कोणालाही लागणार नाही एवढे परमात्म्याचे गुण आहेत. आणि अशा पद्धतीच्या गुणांकडे बघून जर का कोणी परमात्म्याची भक्ती करत असेल तर ती गुणसहित भक्ती आहे. गुणरहित भक्ती अपेक्षित आहे. कामनारहितम, कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षेविना आपण परमात्म्याची भक्ती करणं अपेक्षित आहे. संत महात्म्याने अनेक मागणीपर अभंग लिहिलेले आहेत पण त्या मागणीपर अभंगामध्ये त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही असं आपल्याला बघायला सापडेल. विश्वातली मोठी प्रार्थना म्हणून आपण ज्याला पसायदान म्हणतो त्या पसायदानामध्ये ज्ञानोबाराय देवाकडे काय मागतात त्याचा विचार करा. ज्ञानोबाराय मला द्या म्हणतात पण मला काय द्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज, बर का शब्द बघा, तोषोनी मज द्यावे, मला द्या. बर का मागणं मागतायत मला द्या पण स्वतःबद्दल काय मागतायत नाही. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे. पूर्ण आपण जर का पसायदान वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की या एवढ्या ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी स्वतः जरी मला द्या असं म्हटलेलं असलं तरी स्वतःच्यासाठी एकही गोष्ट मागितलेली नाही. मग अशा पद्धतीचे संत महात्मे अभंग लिहित असताना मागणीपर अभंग मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला सापडतात. किंबहुना आपल्या वारकरी संप्रदायाचा नियमच आहे की जागराचं कीर्तन हे मागणीपर असतं. का मागणीपर असतं की 6 दिवस मी देवा तुझी सेवा केली आहे, आता उत्तर काळ सुरू झालेला आहे, आता आम्हाला काहीतरी मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे म्हणून आता आम्ही मागतो आणि दुसऱ्या दिवशी काल्याच्या रूपात प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे, त्याची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे असा तो भाव घ्यायचा असतो. मग कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम, परमात्म्याच्या विषयीचं प्रेम हे क्षणाक्षणाला वाढलं पाहिजे. सूक्ष्मतरम, त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्मता आहे.
अनुभवरूपम. ही सूक्ष्मता कशी की भक्ताच्या अंतःकरणात काय चालू आहे हे देवाला आणि देवाच्या अंतःकरणात काय चालू आहे हे भक्ताला माहिती असतं. अशा पद्धतीची ही भावना नारद महर्षींनी व्यक्त केलेली आहे. परमात्म्याची भक्ती अशी असावी, पण आपल्याकडनं मात्र भक्ती तशी घडत नाही. आपण परमात्म्याची भक्ती करतो असं जरी आपण म्हणत असलो तरी आपली भक्ती मात्र सर्वसामान्य अशा पद्धतीची आहे की बस देवाची पूजा केली म्हणजे भक्ती झाली, एक माळ ओढली म्हणजे भक्ती झाली, एकदा वारी करून वर्षातून आलो म्हणजे भक्ती झाली. याला भक्ती म्हणताय, याला भक्तीचं स्वरूप मानताच येणार नाही बरं का. हे भक्तीचं बाह्य स्वरूप आहे. अंतःस्वरूप जर का भक्तीचं आपण बघितलं तर परमात्म्याच्या विषयी मनात नितांत श्रद्धाभाव असणं, याला खरी भक्ती म्हणतात. ही भक्ती कशी असावी याचाही विचार सांगितला गेलेला आहे. त्या नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलते. ती आपली सगळीच्या सगळी कर्म ती भगवंताच्या चरणावरती अर्पण करून टाकायची आणि त्या भगवंताचा आणि आपला क्षणभर जरी वियोग झाला तरी सुद्धा अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण व्हावी आणि देवाच्या बाबतीमध्ये ही भावना निर्माण व्हावी. कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, केले भगवंता कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, केले भगवंता कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, केले भगवंता कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, केले भगवंता कागा सासुरवासी मज. ते नाही बोला आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, केले भगवंता कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, केले भगवंता कागा सासुरवासी मज. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.